शिवस्मारक शेंदुर्णी अनावरणावरून वाद, वारंवार बदललेल्या तारखांमुळे संभ्रम. शेंदुर्णी येथील शिवस्मारकाच्या अनावरण सोहळ्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. सोहळ्याची जाहिरात परवानगीशिवाय करण्यात आल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला असून नगरपंचायतीचा निधी खर्चाबाबतही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार शिवस्मारक उभारणी व अनावरणासाठी सुरुवातीला 19 फेब्रुवारी 2026 ही तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर कार्यक्रम पुढे ढकलून 1 मार्च 2026 अशी नवी तारीख सांगण्यात आली. मात्र पुन्हा बदल करत 3 मार्च रोजी अनावरण होणार असल्याची घोषणा करण्यात आली. वारंवार बदललेल्या तारखांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नियोजनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका व सोशल मीडियावरील जाहिराती प्रसिद्ध झाल्या असल्या तरी संबंधित शासकीय परवानग्या, पोलीस बंदोबस्त व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत का याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. निधी खर्चावरही आक्षेप. नगरपंचायतीच्या माध्यमातून स्मारक उभारणी व सोहळ्यासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा तपशील सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काहींनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत RTI खर्चाचा हिशोब मागवण्याची तयारी दर्शवली आहे. प्रशासनाची प्रतिक्रिया प्रतीक्षेत. या संदर्भात नगरपंचायतीकडून प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करून नागरिकांचा संभ्रम दूर करावा अशी अपेक्षा शेंदुर्णीतील घडामोडींमुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष महाराजांचं त्यांनी आम्हाला 4 तारखेला दिले. पहिली 10 तारीख, 14 तारीख, 19 तारीख, 1 तारीख आणि 3 तारीख. आता 3 तारखेला यांना काल 2 तारखेला पुढं लाईट शो केला होते. काहीच अडचण नसताना त्यांना कॅन्सल करलंय. आणि इथे महाराजांचा प्रश्न आहे, या सकल हिंदू समाजांचा या प्रश्न आहे. इथे महाराजांना त्यांना खेळ समजलाय राजकीय नेत्यांना. हे पत्रिका इथे 55,000 लोकांच्या घरी पोचली आहे पत्रिका आणि जेवणाचं. आणि यांनी 1 तारखेला आम्हाला 19 तारखेला 1 तारखेला महाराजांची शपथ टाकली आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांची शपथ म्हणे, इथे कोणी आलं नाही म्हणे तर तुम्हाला शिवाजी महाराज शपथ. आणि त्यांना जेवण बी सांगितलं. कार्यक्रम रद्द काय झाला याचं कारण काय? आजचा रद्द त्यांना काही सांगितलं नाही, परवानगी नाही सांगितलं आहे. परवानगी शिवाय महाराज उभं राहू शकता का? सगळं दोन कारण आहे. परवानगी सगळे आहे, त्यांचं काही आशिन इश्यू. परवानगी नाही सांगितली तर लेखी जो आदेश आहे जिल्हाधिकारी किंवा SP तो तुम्ही बघितला का? तो बघितलाय. कलेक्टर साहेबांना आम्हाला 3 वाजता कालची दुपारी शुभेच्छा दिल्या आहे. त्यांचं नाव पण आहे, शिवसाहेबांचं बी नाव आहे. तर शिवसाहेब सगळं करतात. तर शिवसाहेबांना त्यांना समजलं पाहिजे नगरपंचायतांना आपण तारीख येऊन आले. लोकांच्या भावना दुखावताय. अचानक किती वाजेला रद्द झाल्याचा मेसेज आला तुम्हाला? अचानक किती? मी काय तो कॅन्सल व्हायचा मेसेज अजून आला नाही. माझी चुकीचं आहे का? त्यांचा एक व्हिडिओ आहे आमच्यापाशी, 2 मिनिटं व्हिडिओ दादा. एक व्हिडिओ आहे त्यांचा. हे बा, या व्हिडिओ कॅन्सल बी झाला नाही अजून. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आजच्या आज उद्घाटन झालंच पाहिजे. महाराजांचा अपमान कोणी करू नये. उद्घाटन न झाल्यास पुढचं आंदोलन कसं असेल? मी उपोषण करणार आहे आणि मी सगळं तयार करायला आहे महाराजांसाठी. मी आज काही बी करायला तयार. सकल हिंदू समाज महाराजांसाठी आम्ही मरायला पण तयार आहे. मग आम्ही आजच्या आज करणार आहे. त्यांना आमचं शिवाय आम्हाला उद्घाटन करावं कोणी यावं असं इथे आपले नंबर आहे. मुलीला त्यांनी यावं आणि समितीची इथे नाव आहे. समितीत सगळे नाव आहे. समितीत अजून इथे एकटी माणूस नाही आहे. समितीत एवढे नाव आहे. समितीतला एक पण माणूस नाही इथे आमच्याजवळ. हा बापू आहे, बापू दादा विजू काय खर्च आहे. मग आम्हाला समिती त्यांनी समितीचे जे काही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव जे काही महत्त्वाचे पद आहे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इथे यावं. आणि नेमकं कशामुळे आपला कार्यक्रम आज घेण्यात आला ते सगळ्यात जास्त समोर आणावं. आणि समितीमध्ये लेख व्यक्ती ते आहे ते कोणते त्यांना बोलवावे. हा ना, तेच म्हणणं आम्हाला. ते कुठे? आता एक समितीमध्ये लेख व्यक्ती